गुरुवार की शाम तकरीबन 9:30 के पास अंबरनाथ में एमआईडीसी कंपनी से गैस लीक हो गई। इस गैस लीक होने के कारण अंबरनाथ ईस्ट के परिसर में धुआं देखने को मिला। इस घटना का पता चलते ही पुलिस प्रशासन एवं अग्नि दल घटनास्थल पर आ पहुंचे। ये घटना किन कारणों से हुई है, इसका सामने आना अभी बाकी है। क्राइम लाइन न्यूज नितेश करोतिया। शहर की ताज़ा तरीन खबर देखने के लिए चैनल को सब्सक्राइब करें। दिवसापासून टी व्हीवरची ज्या प्रसारमाध्यमां थ्रू बातम्या येतात की गॅस लीक झाला मोरोली एमआयडीसीमध्ये, त्यानुसार आम्हाला जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण कंट्रोल रूममधून सुद्धा फोन आली की अशी दुर्घटना झालेली आहे। त्यामुळे गणपती विसर्जनचे बंदोबस्त सगळीकडे तैनात होते। तिथून आम्ही खबरदारी म्हणून सगळं पूर्ण आढावा घेतला एमआयडीसीचा। तर या ठिकाणी आता ज्या ठिकाणी आपण उभं आहोत ही आहे निक्का केम प्रॉडक्ट्स नावाची कंपनी आहे। तर इथून बाहेर असा स्मोक येत असल्याचं दिसलं। त्यामुळे कंपनीमध्ये सिक्युरिटी किंवा अदर कोणीही नव्हतं या ठिकाणी। त्यामुळे स्थानिकांनी आणि आमच्या एनसीडीसीवाले यांनी फोन केला त्या मालकाने शेजारच्या कामगाराला पाठवलं चाबी घेऊन। आतमध्ये आल्यानंतर जेव्हा ओपन झाला तर पाठीमागे आपण जो कोपरा बघतोय कॉर्नर या ठिकाणी बरेचसे 5-6 ड्रम ठेवलेले आहेत। त्यामध्ये ऑइल आणि सॉल्व्हेंट मिक्स आहे। तर त्यामधून ह्या फूम्स येत होत्या, ज्यांचा म्हणजे श्वास घ्यायला सुद्धा त्रास होत होता आणि डोळ्यांना वगैरे इरिटेटिंग होत होतं। तर आता ते डायल्यूट करण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे। बाकी अदर प्लांटमध्ये कुठल्याही प्रकारचं तसं काही नाही आहे। ह्या कोपऱ्यामध्येच तो इन्सिडंट प्राथमिकरित्या तरी या स्पॉटला ते झाल्याचं दिसतंय। प्रदूषण महामंडळाची माणसं आलेत का